अहो काय लागलंय तुमच्या हाताला? जखम झाली आहे? काय नाही ग म्हणजे खरचटले. तुम्ही काही औषध पण लावलं नसेल? मी ड्रेसिंग करून देते. नको ना, झोपू दे. तुम्हाला ऑफिसला नाही जायचंय का? मी उशिरा काय ना 15 मिनिटांनी उठवला. जापी सनी सर्व्याधी शेताशी वराच धन आता लखयामधी. अगं अंजिरी, मंजिरी ग काय झालं? अशी कावरी बावरी कशा पायी झाली आहेस तू? नाही विशेष काही नाही. अगं विशेष नसलं तरी तुझ्या मनाला कसला तरी घोर लागलाय बघ. कळतंय की मला ते. तेच कळत नाहीये. काय ग सत्या आज ऑफिसात लवकर गेला ना? नाही नाश्त्याला बी आला नाही त्यो. त्याचीच काळजी लागली ना तुला? नाही अजून झोपलेलेच आहेत ते. मी तोच विचार करते, एवढ्या वेळ झोपलेलं मी कधी बघितलं नाही त्यांना. का ग बाई, काय बरं नाही का त्याला? ताब्येत नाही ना? नाही नाही, मी चेक केलं, ताप वगैरे नाहीये त्यांना. पण काल रात्री विहंग भाऊजींबरोबर कुठेतरी बाहेर गेले होते ते. मला म्हणाले कॉलेजच्या आठवणी ताज्या करायला चालले आणि थेट पहाटेच आले. तेव्हापासून झोपलेलेच आहेत. अगं मग काय बी चिंता करू नकोस बघ, झोपू दे त्याला. अहो पण आजी, त्यांच्या हातावर ना कसली तरी जखम झालेली दिसते. कशी काय झाली कुणास ठाऊक. मी काय म्हणते, मी जर त्यांना विचारायला गेले ना तर माझ्यावर खूप चिडचिड करतील. तुम्ही विचारून बघता का त्यांना प्लीज? अगं खुळे, सत्यासाठी किरकोळ जखमा खर्चटणं हे नवीन नाही ग. तू काय बी काळजी करू नका. तो झोपून उठला की नाही की मी त्याच्या संग बोलती बघ. हा आता तू जा बरं, काहीतरी खाऊन घे. गोळ्या घ्यायच्या आहेत ना मग तुला? जा. आले. काय रे सत्य, काय झालं? नाही काय नाही. काही नाही? मग काय हाऊस म्हणून रुमाल बांधलास वय हाताला? असं हे अगं ते असंच असंच कसं? काय झालं ते दाव बर. अच्छा, तू हिची वकील बनून आलीस का? अरे तिच्यावर कशा पायी गुरकावते तू? मी वकील म्हणून आली असत, नाही तर अशीच आली असत. पण आली आहे तुझ्यासाठीच नव. आणि मला एक सांग, तुला काही झालं तर ती मला सांगणार नाही तर कुणाला सांगणार रे? दाव बरं मला, काय झालं ते? अगं कुठे काय झालं हे बघ, इकडे पत्रा लागलाय फक्त हाताला, खरचटलंय थोडंसं, बाकी काही नाही. पत्रा? कसला पत्रा? साहेब बाहेर इन्स्पेक्टर आलेत. एक काम करा, त्यांना बसवा आणि चहा पाणी काय हवं ते विचारा. पोलीस? पोलीस कशा पायी आले? सत्य मला खरं खरं सांग, काय केलंस तू? अरे काय झालंय? पोलीस येऊन बी एवढा शांत कसा रे तू? काहीतरी नक्की झालं असणार. काय झालं ते सांग बरं मला. आजी आता पोलीस कशा पायी आले ते पोलिसांनाच ठाऊक, मला काय माहिती. म्हणजे जा जरा तू जाऊन बघ काय चहा पाणी. आजी जा, तुझी पूजेची वेळ झाली असेल. जा चल, मी पण जातो, पोलीस आलेत ना. चल ऐक. नमस्कार.
मिस्टर मुधोळकर, तुमच्या विरुद्ध दादा होळकरांनी तक्रार नोंदवली. काल रात्री तुम्ही त्यांच्या घरात घुसून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. काय? मी दादा होळकरांवर हल्ला केला? नाही, काहीतरी गैरसमज झालाय त्यांचा. अहो, मी तर काल अख्खी रात्र बाहेर होतो. पण त्यांनी तुमचं नाव घेतलंय. साहेब, मुळात प्रश्न असा आहे की मी असं का करेन? हे बघा, आम्ही आमचं कर्तव्य बजावतोय. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावंच लागेल. नाही, मी तुमच्या कर्तव्याच्या आड येणार नाही. मला एक अर्धा तास द्या, मी स्वतः पोलीस स्टेशनला हजर होतो. ठीक आहे. सत्या, सत्या, खरं खरं सांग, काय झालंय? अजय, तू पण काय आता पोलिसासारखे प्रश्न विचारतेस? अगं, दादा होळकरला सपान पडलं असं. अजय, नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार. मला 2 मिनिटं वाटलं आपले दादा होळकरच आहेत. अरे, हे दादा होळकरच आहेत. हो, काय दादा, भलतेच राजबिंड दिसताय तुम्ही आज. हा, चेहऱ्यावर तेज आलंय वेगळंच. हे कुणी काही लागलं का? कुणी मारलं का? काही झालं का? मला आधी माहिती असतं तर मी गेटवेल सूनचा एक पुष्पगुच्छ घेऊन आलो असतो तुमच्यासाठी. बघता काय अरेस्ट करा या माणसाला. प्राणघातक हल्ला केला या माणसाने माझ्यावर. लाईफ सेव्हिंग अटॅक, अटेम्प्ट टू मर्डर. अरेस्ट हिम. मी काय बोलताय ते साहेब? म्हणजे मी दादांवर हल्ला करेन का? म्हणजे मी दादांवर हल्ला का करेन? अहो, दुश्मनी दुश्मनी अहो दुश्मनी, यांची माझी दुश्मनी सगळ्या जगाला माहिती आहे. हा माणूस आणि यांचा मित्र विहंग भोसले, त्या दोघांनी मिळून माझा हल्ला केलाय. अरेस्ट हिम. अहो, जाताना हा माणूस मला याचा चेहरा पण लागून गेला. फेस ऑफ. अरेस्ट हिम. काय होतंय, काय चाललंय, काय कळण असं झालंय बघ. म्हणजे नक्की दिसतंय त्याच्यापेक्षा सत्य काही वेगळंच आहे पोरी. खरंच आजी, मला ना यांचं वागणं कधी कळतच नाही. कुठलीच गोष्ट कधीच नीट सांगणार नाही. हाताला एवढी मोठी जखम झाली आहे, त्यात आता हे पोलिसांचं प्रकरण सुरू झालंय ते वेगळंच. बाईची काळजी बाईलाच ठावं. पुरुष काय ग, निर्णय घेऊन मोकळे होत्यात. त्या गोष्टीच्या परिणामांची काळजी बायकाच करतात बघ. पण पोरी, तू काय बी काळजी करू नकस. सत्या समज निभावून नेल बघ. तू फक्त बाळाची काळजी घे. हा, आई, अहो आई, अगं, असू दे, वाकायचं नाही आता तू. कशी आहेस? आणि तुमचं सामान कुठे आहे? ड्रायव्हर घेऊन ये. नमस्कार कर. शेवंत, कशी आहे? बरी आहे. आज सभोवतालच्या वातावरणामध्ये थोडा बदल झाला की जुन्या गोष्टी थोड्या काळ का होईना पण विसरायला लागतात. खरं आहे. शेवटी आपलं घर ते आपलं घर. तुम्ही आत्ता काय सांगत होता मंजिरीला? अगं, आपलं नेहमीच ग, नेहमीच.
सत्यजित नाही दिसत आहे कुठे. अगं हापिसात नेहमीसारखा हापिसात गेलाय बघ त्यो. बरं, मग मी नंतरच बोलेन त्याच्याशी. शाले, अगं तू परवाचात ना आलीस ना व मजा हातपाय धुवून घे, बरं वाटेल तुला. हो, आलेच. अरे शालेला आता लगेच समज सांगायची काय गरज नाही ग, तिला नंतर कळेलच की. आणि हे बघ, तू काय बी काळजी करू नकस. कदाचित आपण समजतो तसं काय नसेल बी. समजा व्यवस्थित होईल बघ. हा, काळजी करू नकस. होळकर, तुमचा विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट तुमचा काहीतरी गैरसमज झाला यार. काल रात्री तुमच्या दुधामध्ये जायफळ थोडं जास्त झालं असणार, त्यामुळे यांना झोप लागली, यांना एक वाईट स्वप्न पडलं, बाकी काहीच नाही. काय सपान बिपान काय नाही पडलेलं आम्हाला, काय सपान पडलेलं आहे आम्हाला. आम्ही जे म्हणतो ते 100% खरं आहे. अहो ह्या माणसाने, याच्या मित्रांनी, विहंग भोसलेनी माझ्या हापिसातच माझ्या हल्ला केला. अहो नुसतं ह्यांनीच नाही, ह्यांची आजी, ह्यांचे सासरे, अहो ह्यांची सगळी फॅमिलीच माझ्या वाईटावर टपलेली आहे. तुम्ही सगळ्यांना अरेस्ट करा. काय काय बेसलेस बोलताय दादा. म्हणजे आमची, म्हणजे माझी अख्खी फॅमिली यांच्या मागे. इन्स्पेक्टर साहेब, माझी आजी, अहो तिचं वय काय, माझी आजी यांना मारणार. बिचारी देवाचं नाव घेत बसलेले असते दिवसभर. माझे सासरे पुण्यातले खूप मोठे उद्योगपती आहेत, त्यांना वेळ तरी आहे का आणि इंटरेस्ट तरी आहे का यांच्याबरोबर येऊन हाणामाऱ्या करायला. काहीतरी काय बोलता दादा. बरं, दादा असं म्हणतात की मी चेहरा झाकून आलो होतो, यांना मारलं आणि मग मी माझा चेहरा यांना दाखवला. याला काहीतरी अर्थ आहे का. जर मला यांना मारायचंच असतं तर चेहरा झाकायची गरज काय, सरळ घरात घुसून मारलं असतं मी यांना. काय दादा, हो की नाही. आणि समजा मी चेहरा झाकून यांना मारलं तर मग जाताना मी माझा चेहरा का दाखवेन. काहीतरी लॉजिक तुम्हाला पटतंय का साहेब, तुम्हीच सांगा. म्हणजे मला विचाराल तर मला प्रामाणिकपणे असं वाटतं की, म्हणजे विथ ऑल ड्यू रिस्पेक्ट दादा, दादांना एका चांगल्या मानसोपचार तज्ञाची गरज आहे. तुम्हाला नंबर देऊ का. बघा मिस्टर होळकर, हे पोलीस स्टेशन आहे. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. तर साहेब, मी काय म्हणत होतो, मी या कोल्हापूर शहरातला एक प्रतिष्ठित उद्योगपती आहे. आता नुकतंच मला कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सनं सन्मानित केलं अवॉर्ड देऊन. काय दादा, म्हणजे माझा मुद्दा हा आहे की हे असं मारामारीच्या, हाणामारीच्या प्रकरणांमध्ये पोलीस स्टेशनच्या एक खेटे घालणं, कोर्ट कचेऱ्या करणं, हे काही माझ्या इभ्रतीला शोभण्यासारखं नाही. हा, आता दादांची गोष्ट वेगळी, पण मला हेही माहितीये की कायदा हा नेहमी पुरावे आणि साक्षी यांच्याच आधाराने चालतो. आणि म्हणून मी माझ्या बरोबर येतानाच एक असा साक्षीदार घेऊन आलोय जो हे सांगू शकेल की काल मी दादा होळकरांच्या घराच्या आसपासही फिरकलो नाही. इनफॅक्ट काल मी कोल्हापुरातच नव्हतो. प्रिया,
सत्यजित सत्यजित तू एवढ्या रात्री इथे काय करतोय आणि हे काय कपडे घातलेस जरा प्रश्न विचारत बसण्यापेक्षा मी काय म्हणतोय ते नीट ऐकून घे. असं काय सांगायचं होतं सकाळपर्यंत थांबू शकला नाहीस सकाळी आपल्याकडे पोलीस येणार आहेत प्रिया. प्लीज खर तर मी ही गोष्ट मंजिरीलाही सांगू शकलो असतो पण मंजिरी माझी बायको पडते त्यामुळे पोलीस तिची जबानी ग्राह्य मानणार नाही. शिवाय उगीच मंजिरीच्या डोक्याला ताप नाही द्यायचा. जबानी पोलीस हे सगळं काय बोलतोयस तू काय झालंय अरे तुला लागलंय हाताला दादाला फोडताना त्याचा दात लागला. दादा एक मिनिट हा सगळा काय प्रकार आहे मला सांगशील का काम कर जरा हे बांधायला मदत कर. हो 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 इन्स्पेक्टर साहेब काल सत्यजित मुधोळकर माझ्या सोबतच होते म्हणजे आम्ही माझ्या गावी गेलो होतो तिथे माझं जुनं घर आहे त्या घराच्या डागडुजीच्या कामासाठी आम्ही तिकडे गेलो होतो. खरं तर काम संध्याकाळपर्यंत व्हायला हवं होतं पण ते थोडंसं लांबलं म्हणून आम्ही दोघं स्वतः तिथे थांबून काम संपूनच परत आलो. त्यामुळे यायला खूप उशीर झाला. सॉरी मिस्टर मुधोळकर. नाही माझं आता एवढंच म्हणणं आहे की जसा मी एक साक्षीदार तुमच्या समोर सादर केला तसा एक साक्षीदार हवा तर दादांनी सादर करावा. काय दादा नाही म्हणजे कोणी पाहिलंय का मला तुम्हाला मारताना. आणि कसलं साक्षीदार अहो कसलं साक्षीदार यांनीच मला घरात घुसून मारले हे बघा दिसत नाही तुम्हाला. दादा मित्र म्हणून एक सांगू का तुमचं चिंतन कमी पडतंय. चिंतन दादा चिंतन. माझा ऐका शांतपणे घरी जा आंघोळ करा दूध प्या आणि चिंतन करत बसा. चल मोठी बाई दगाबाज रे है दगाबाज रे तेरे नैना बड़े दगाबाज रे कल मिले भूल गए आज रे. मानसोपचार तज्ञ दगाबाज रे है मुधोळकर कमिंग सून. बाज रे है दगा तेरे नैना बड़े दगा. तुला काय झालं गाणं का गातोय मला काहीच नाही झालंय. मला हे कळत नाहीये की दादा तुला बघून हे गाणं का म्हणत होता. मला काय माहित तू मला का विचारतोय माझा त्याच्याशी काय संबंध आहे. मी कुठे काय म्हटलं की तुझा आणि दादाचा काही संबंध आहे. मोतीवाली बाई हे बघ तू मला शब्दात पकडू नको. त्यांनी मला वाचवलं होतं तेव्हा त्याच्या घरी 2 दिवस राहिले होते. त्या पलीकडे आमचा काहीही संबंध नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास नाहीये का. आणि तुला माहितीये तो माणूस किती विक्षिप्त आहे. त्याच्या वागण्यावरून तू मला जाब विचारतोय. हा नाही सत्यजित आत्ता मला कळलं हे सगळं त्यांनी मुद्दामून केलंय म्हणजे तुझ्या मनात माझ्याविषयी संशय निर्माण व्हावा म्हणून. आणि तुला तर काय आजकाल माझ्यावर संशय घ्यायला आवडतं. मी काय करू तुला नकोय का मी डोळ्यासमोर.
मी काही केलं तरी मीच अडकते. मी घर सोडून निघून जाऊ का आता? प्रिया, मी तुला गाळलेल्या जागा भरायला सांगितलं होतं. तू उगीच निबंधच द्यायला घेतलास. बस